श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. या अध्यायामध्ये भगवान श्री रामचंद्रांनी द्वादशी व्रताचं पालन करत भक्तरक्षणासाठी कसा पराक्रम केला ती कथा येते. या अध्यायात असं सांगतात, पूर्वी रावणाचा वध करून जेव्हा श्रीरामांनी विभीषणाला लंकेचे राज्य दिलं आणि ते आपल्या अयोध्येत परत आले, तेव्हा रामभक्त विभीषण हे अत्यंत धर्मनिष्ठ आणि विनम्रपणे राज्यकारभार सांभाळत असत. परंतु रावणाच्या कुलातील शतमुख नावाचा एक बलवान असा पराक्रमी राक्षस होता. त्याला जेव्हा कळालं की रावणाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याला खूप राग आला आणि तो संतापाने पेटून उठला. त्याने विशाल सैन्य घेऊन अचानक लंकेवरती आक्रमण केलं आणि विभीषणाशी युद्ध सुरू झालं. या भीषण युद्धामध्ये विभीषणाने या शतमुख नावाच्या राक्षसाचा मोठ्या सामर्थ्याने सामना केला, पण तो राक्षस देखील फार सामर्थ्यवान असल्यामुळे विभीषणाचा या युद्धामध्ये पराभव झाला. मग राज्य गमावल्यामुळे विभीषण दुःखी होऊन थेट अयोध्येत भगवान श्रीरामांना शरण आला. तेव्हा श्रीरामांनी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं. विभीषणाने सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. हे ऐकताच भगवान श्रीराम म्हणाले, माझ्या भक्तावरती संकट आलं असता मी शांत कसा बसेन? असं कधीच होणार नाही. आज एकादशी आहे. उद्या द्वादशी पूर्वी या दुष्ट शतामुखाचा पराभव करून मी पुन्हा तुला लंकेच्या सिंहासनावर बसवीन आणि मग अयोध्येत परत येऊन द्वादशीचं पारण करीन. परंतु यात एक मोठी अडचण होती. शतमुखाचं राज्य दधीसागराच्या मध्यभागी होतं आणि अयोध्येपासून हे कोटी योजन दूर होतं. इतक्या कमी वेळामध्ये युद्ध करून परत येणं हे अशक्य वाटत होतं. परंतु श्रीरामांनी आपल्या परम भक्ताचं हनुमंताचं स्मरण केलं आणि स्मरण करताच हनुमंत समोर उभे राहिले. त्यांनी नम्रपणे भगवानांना नमस्कार करून प्रश्न विचारला, देवा, मी असताना तुम्ही का चिंता करता? या कार्यासाठी मी तत्पर आहे. मग हनुमंताने एवढं प्रचंड विशाल स्वरूप धारण केलं. आकाशापर्यंत भिडणारं उंच स्वरूप असं त्यांनी धारण केलं. ते एवढं मोठं होतं की हनुमंताचं एक पाऊल अयोध्येत आणि एक पाऊल थेट शतामुखाच्या नगरीत, इतकं मोठं हे रूप होतं. भगवान श्रीराम, लक्ष्मण, विभीषण आणि सगळी वानरसेना हनुमंताच्या अंगावर बसून क्षणार्धात त्या दैत्यनगरीत पोहोचली. प्रभू श्रीराम आणि शतमुख यांच्यामध्ये इथं भीषण युद्ध सुरू झालं. दोघांकडून प्रचंड बाणवर्षाव सुरू होऊ लागला आणि मग शतमुख या राक्षसाने, तो फार बलवान असल्यामुळे हे युद्ध कायम चालू ठेवलं. द्वादशीची वेळ जवळ येऊ लागली, पण तो काही हार मानत नव्हता. मग श्रीरामांच्या मनात चिंता निर्माण झाली की आता आपण तर वचन दिलंय, पण आता हे वचन कसं पूर्ण होणार? तेव्हा नारद मुनी प्रकट झाले आणि नारद मुनींनी सांगितलं की हा असुर मायाशक्तीच्या प्रभावामुळे अजिंक्य झालाय. तेव्हा याच्या वधासाठी तुम्हाला आदिशक्तीची गरज आहे. ते ऐकल्यावरती श्रीराम हनुमंताला म्हणाले की तू आता जा आणि सीतेला घेऊन ये. हनुमंत तात्काळ अयोध्येत गेले आणि त्यांनी पाहिलं तर माता सीता त्यावेळी निद्रिस्त होत्या. आता त्यांचा निद्राभंग कसा करायचा म्हणून हनुमंताने जसा पर्वत उचलून आणला होता तसा पूर्ण महालच उचलून या रणभूमीवरती परत आणला. आणि भगवान श्रीरामांनी मग सीतेला जाग करून प्रसंग सांगितला. मग माता सीताने आदिशक्तीचं रूप धारण केलं आणि हातात धनुष्यबाण घेऊन त्यांनी रणभूमीत प्रवेश केला. शतमुखाने देखील प्रचंड आक्रमण केलं, पण सीतामातेने दिव्य बाण आणि धनुष्याने या शतमुखाचा पराभव केला आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर भगवान श्रीरामांनी पुन्हा विभीषणाला लंकेच्या सिंहासनावर बसवलं. त्यानंतर सर्वजण पुन्हा हनुमंताच्या सहाय्याने अयोध्येत परत आले. अयोध्येत परतल्यावर भगवान श्रीरामांनी संपूर्ण परिवार, वानरसेना आणि ब्राह्मणांसह विधीपूर्वक या द्वादशीचं पारण केलं. या व्रताच्या प्रभावामुळेच भक्ताचं रक्षण झालं होतं आणि दुष्टांचा नाश झाला होता आणि धर्माचा विजय झाला होता. या कथेतून द्वादशी ह्या व्रताचं सामर्थ्य, भगवान श्रीरामांचं भक्तिप्रेम आणि हनुमंताची अद्वितीय सेवा आणि त्यांचा पराक्रम लक्षात येतो. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये पंचमदशोऽध्यायः.